नमस्कार. श्री स्वामी समर्थ. असं म्हणतात की प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. खरंच असं प्रेम करणारी लोक या जगामध्ये असतात. असं प्रेम करणारी मुलंही या जगामध्ये असतात. आपण काय करतो, कोणाचा तरी ब्रेकअप झाला किंवा काही झालं तरी प्रत्येक वेळेला मुलांना दोषी ठरवतो. परंतु काही मुलं खरंच मनापासून प्रेम करतात, अगदी जीव तोडून प्रेम करतात. परंतु त्यांचं नशीब एवढं खराब असतं ना, की अशाच मुलांना फसवणाऱ्या मुली मिळतात, जे त्यांचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करून टाकतात, त्यांना डिप्रेशनमध्ये टाकतात. आणि आपण मात्र कुठल्या तरी दुसऱ्याच मुलाचा हात धरून त्याच्याशी लग्न करून रिकाम्या होतात. तर अशा मुलांचं जे कर्म आहे ते आज ना उद्या त्यांच्याजवळ फिरून हे येणारच आहे. परंतु त्या मुलाने काय करावं, जो मुलगा खरंच मनापासून प्रेम करतोय आणि ती व्यक्ती मात्र, समोरची जी व्यक्ती आहे ती त्याला फसवतेय, अगदी त्या रिलेशनशिप मध्ये आहे आणि त्याला फसवते. आणि ते उघड्या डोळ्यांनी तो पोरगा बघतोय, तो मुलगा बघतोय, तरीही त्याचं जे आंधळं प्रेम आहे ना, ते सांगतंय की तिला सोडू नकोस. तर अशा एका मुलाची मी तुम्हाला गोष्ट सांगते, अगदी सत्य घटना आहे. मी खूप प्रयत्न करते की ज्या काही आजूबाजूला घटना घडतायत ना, त्या सत्य घटना तुम्हाला सांगाव्यात किंवा तुमच्यापर्यंत त्या पोहोचाव्यात. तर हा जो मुलगा आहे तो मुंबईचाच आहे आणि त्याचं एका मुलीवरती खरंच खूप मनापासून प्रेम होतं. अगदी चाळीमध्ये राहायची ती लोक, त्यामुळे बाजूलाच ती राहायची. गरब्यामध्ये त्यांची भेट झाली होती आणि त्याचं प्रेम होतं. एक छोटासा जॉब करायचा तो मुलगा, तरीही त्या मुलीची प्रत्येक इच्छा तो मुलगा पूर्ण करायचा. अगदी त्याने आपल्या गाडीवरती जी नंबर प्लेट लावली होती, तीही त्या मुलीचा जो बर्थडे डेट होती त्या मुलीची बर्थडे डेट घेऊन पैसे खर्च करून त्याने ती नंबर प्लेट आपली लावली होती. एवढा तो प्रचंड प्रेम करायचा. तर त्याचे मित्र त्याला सांगायचे, अरे तू इतका सुंदर दिसतोस आणि ती मुलगी बघ कशी दिसते, काय प्रेम करतोय तिच्यावरती तू. आणि आम्हाला तर वाटत नाहीये की ती जे तू प्रेम करतोयस त्याची किंमत करेल. परंतु तो मुलगा त्या तिच्या प्रेमामध्ये एवढा आंधळा झाला होता की त्याने सगळ्यांच्या गोष्टी दुर्लक्ष केल्या. कारण ती मुलगी अशीच होती, प्रत्येक मुलाला ती अगदी प्रेमामध्ये आपल्या खेचायची आणि थोड्या दिवसांनी सोडून द्यायची. तर ती मुलगी एवढी कशी काय लकी असू शकते, असा कधी कधी मी विचार करते. काही काही लोकांना खरं प्रेम मिळत नाही आणि अशी कम नशिबी जी लोक असतात ना, तीही अशी असतात. तर त्या मुलीने त्याचा पूर्णपणे फायदा घेतला आणि एक दिवस शिक्षण मला पुढे करायचं असं सांगून ती कोकणामध्ये गेली आणि तिकडे तिने शिक्षण आपलं पुढचं चालू केलं. हा मुंबईमध्ये राहतोय आणि ती तिकडे जाऊन शिक्षण घेते. तरीही हा मुलगा रोज तिला भेटायला गावाला जायचा, तिला भेटायचा. आता तिने तिकडे शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि तिकडे दुसरा मुलगा तिला आवडायला सुरुवात झाली. तिचं जे काही मनात तिच्या चालू झालं की आता हा मुलगा एवढा चांगला जॉब करणारा नाहीये, आपण इकडे छान शिक्षण घेतो, तर त्या शिक्षणानुसार आपल्याला खूप चांगला रगड पैसा मिळेल, असा मुलगा आपण बघू, असं तिचं काय ते माइंडसेट असेल. तर तिने या मुलाला सांगावं की बाबा तू माझ्यासोबत खोट्या आशेवरती जगू नकोस, मला कोणतरी दुसरा आवडतोय. परंतु ती मुलगी एवढी हुशार होती की तिने याच्यासोबतही जे काही प्रेमाचे जे काही तिचे संबंध होते ते चालू ठेवले आणि तिकडे त्या मुलालाही ती आपल्या जाळ्यात ओढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होती. हा मुलगा इकडून तिला पैसे पाठवतोय, तिला काहीतरी हवं नको ते सगळं देतोय आणि ती मुलगी ते पैसे घेऊन दुसऱ्याच मुलासोबत आपली जी मजा आहे ती चालू तिने ठेवली होती. आणि जेव्हा तिने शिक्षण संपवलं आणि ती मुंबईला आली, तेव्हा ती त्या मुलासोबत ब्रेकअप करायला गेली. आणि आता ही काहीतरी नवीन पद्धत आलेली आहे की ब्रेकअप करायला गेल्यानंतर ही रिलेशन जे काय आहेत ते ठेवायचे असतात, फिजिकल रिलेशन असं काहीतरी आहे. त्याची मला कल्पना नाहीये, परंतु जेवढं मला समजलं. तर मला हे समजत नाहीये की एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला प्रेमच नाहीये, मग तुम्ही फिजिकल कसे काय होऊ शकता आणि तुम्हाला त्याच्यासोबत ब्रेकअप करायचं आहे, म्हणजे हे कोणते संस्कार किंवा ही कोणती संस्कृती आहे ते मला नाही समजलं. त्यानंतर त्या मुलानेही सांगितलं की नाही बाबा, तुझं जे काही असेल ते मला आता समजलेलं आहे, तुझ्यापासून मी लांब जातोय. आणि त्याने तिच्याशी ब्रेकअप केलं.
ती मुलगी त्यानंतर त्याच्या आयुष्यातून थोडी थोडी बाहेर निघत गेली. आता हा मुलगा जो होता तो एवढा डिप्रेशन मध्ये गेला की त्याने एकदा मला कॉल केला आणि मला सांगितलं की मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय, कारण मला आता जगावंसंच वाटत नाहीये. एकुलता एक मुलगा जो आत्महत्या करेपर्यंत गेला. तर त्याला मी नंतर समजावलं, त्याला तसं करू नाही दिलं, कारण एक तरुण मुलगा जेव्हा घरातला असा विचार करतो ना, तेव्हा आई वडिलांनी कोणाकडे बघावं याचं दुःख मी समजू नक्कीच शकते. एक भावाप्रमाणे मी त्याला समजवलं, त्याला प्रवृत्त केलं आणि डिप्रेशन मधून थोडा थोडा तो नंतर बाहेर आला. तो व्यवस्थित पुढे कमवायला लागला वगैरे, ती गोष्ट वेगळी आहे. तर मला सांगायची गोष्ट हीच आहे की जर तुम्हाला दुसरी व्यक्ती आवडतीये तर तुम्ही त्या रिलेशनशिप मधून बाहेर पडा पहिल्या, कारण तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाहीये की एखाद्याच्या आयुष्यासोबत खेळायचा. त्या मुलीने नंतर दुसऱ्या मुलासोबत लग्न केलं, त्या मुलासोबत ती निघून गेली, परंतु तिने एकदाही का नाही विचार केला की आपण 6-7 वर्ष ज्या मुलासोबत रिलेशनशिप मध्ये आहोत त्या मुलाचं काय होईल जर त्याने चुकीचं पाऊल उचललं, कदाचित डिप्रेशन मध्ये गेला तर त्याच्या आई वडिलांचं काय होईल. त्या मुलाने त्या मुलीसोबत ब्रेकअप केल्यानंतर त्याने स्वतःचं डिप्रेशन मध्ये जाऊन त्याचं ऍक्सिडेंट पण झालं, त्याचा अपघात झाला. त्यामध्ये जर त्याला काही झालं असतं तर, किंवा जर तो अपंग झाला असता, आयुष्यभर त्याने कोणाच्या तोंडाकडे बघितलं असतं आणि त्याच्या आई वडिलांनी काय सांगितलं असतं लोकांना. तर खरंच माझी रिक्वेस्ट आहे, त्या प्रत्येकासाठी तुम्ही प्रेम करताय ना, करा, नक्कीच करा. खूप छान भावना आहे. आपण या पृथ्वीवर आलेलो आहोत तर ती गोष्ट अनुभवा, परंतु उगाच कोणाच्या तरी आयुष्यासोबत खेळू नका. हा समाज काय करतो माहितीये की प्रत्येक वेळेला ना मुलांना दोष देतो की तू असा आहेस, एका मुलीला तू फसवलंस किंवा तू वाईटच आहेस म्हणून तुझ्यासोबत असं घडतंय. आणि मुलांना प्रत्येक वेळी आपण दोष देतो, परंतु त्यांची जी बाजू आहे ती आपण कधीच ऐकून घेत नाही की नक्की काय झालं होतं त्यांच्या रिलेशनशिपमध्ये म्हणून त्यांचा ब्रेकअप झाला. किंवा मुलीने जर रडून दाखवलं तर आपण त्या मुलाला एवढे दोष द्यायला चालू करतो की तुम्ही लोक असेच आहात, त्याच्या नाव एवढं त्याचं नाव खराब करून टाकतो ना समाजामध्ये की तो बिचारा काही चूक नसतानाही त्या चुकीची शिक्षा भोगत असतो. तर कृपया करून मुलगा असो किंवा मुलगी असो, जर या गोष्टी त्यांच्यासोबत झालेल्या आहेत तर दोन्ही ज्या बाजू आहेत त्या व्यवस्थित ऐकणं खूप गरजेचं आहे. आणि आई, ज्या मुलीच्या असो किंवा मुलग्याच्या असो, आई ज्या असतात ना त्यांचं लक्ष असणं खरंच खूप गरजेचं आहे. आता तो मुलगा त्या मुलीला एवढ्या वस्तू देतोय, त्या मुलीची आई इतर मुलींना नावं ठेवण्यात आपण एवढ्या बिझी असतो, परंतु आपली मुलगी या वस्तू कुठून आणतेय, तिने कोणाकडून घेतले आहेत, ती लपून बोलते, कोणाशी बोलतेय, हे मात्र त्यांच्या घरातल्याच ज्या व्यक्ती असतात त्यांना ते दिसत नाही. आणि स्पेशली आईला, जी इतरांना नावं ठेवण्यात ज्या बिझी असतात, त्यांना दिसत नाहीत का? हा माझा खरंच एक प्रश्न आहे. आपण दुसऱ्या मुलींना नावं ठेवायला अगदी पुढे असतो, परंतु आपल्या मुलींची जेव्हा वेळ येते ना तेव्हा आपण सारवासावर का करावी. तर प्रेम करावं, अगदी भिल्लासारखं करावं, बाणावरती खोसलेलं करावं. छान आहे ही भावना, परंतु कधी कोणाला फसवू नका. कारण असं म्हणतात ना की हे जग गोल आहे, तर हे जग गोल आहे ना, तो गोल कंप्लीट केल्याशिवाय तुमचं कर्म आहे ना ते तुम्हाला बाहेर पडू देणार नाही. आणि म्हणून सांभाळा. भलेही तुम्ही आज खूप चांगल्या मुलाशी लग्न कराल किंवा एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न कराल, परंतु भविष्य तुम्ही नाही बघितलंय किंवा ते मलाही दिसणार नाहीये किंवा कोणताच भविष्य सांगणार अगदी परफेक्ट तुम्हाला नाही सांगू शकत, परंतु तुमचं कर्म आहे ना ते जर एकदा तुमच्या मागे लागलं म्हणजे वाईट कर्म, चांगलं कर्म हे तुम्हाला चांगलेच फळ देणार, आणि वाईट कर्म जर तुमच्या मागे लागलं ना तर तुम्ही कितीही पत्ते टाका, तुमचा डाव हा तुम्ही हरणारच. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.